ओके, गुड मॉर्निंग स्टुडंट्स. काल आपण मागचा जो व्हिडिओ आपण बघितला होता त्याच्यात आपण एक रिॲक्टंट बघितलं होतं, बरोबर. आज आपल्याला बघायचं आहे मोर दॅन वन रिॲक्टंट बेस्ड प्रॉब्लेम बघायचे आहे. आणि आज आपल्याला शिकायचं आहे एक इम्पॉर्टंट टॉपिक ज्याला आपण लिमिटिंग रिएजंट म्हणतो. काय म्हणतो आपण? लिमिटिंग रिएजंट, ज्याला आपण LR रिएजंट म्हणू, लिमिटिंग रिएजंट. तर लिमिटिंग रिएजंट काय असतं बघा. समजा तुमच्या मम्मीनं तुम्हाला जर चहा तयार करायला लावलं आणि तुम्हाला एवढं सांगितलं का एक कप चहा तयार करण्यासाठी 1 कप दूध लागतं आणि 10 ग्राम साखर लागते. काय लागतं? 1 कप मिल्क प्लस 10 ग्राम शुगर. अजूनसुद्धा खूप गोष्टी लागतात, पण आपण या 2 कन्सिडर करूया, कारण आपण इथं लिहिलं मोर दॅन वन रिॲक्टंट. तर 1 कप काय लागतं? दूध लागतं आणि 10 ग्राम काय लागते? साखर लागते, बरोबर. आता तुम्हाला हे डोक्यात आहे का 1 कप मिल्क लागतं आणि 10 ग्राम काय लागते? साखर लागते. समजा साखर आहे तुमच्याकडे 1 kg. 1 kg म्हणजे किती ग्राम? 1000 ग्राम. आणि अचानक कोणी जर पाहुणे आले तर तुमच्याकडे साखर आहे 1 kg म्हणजे 1000 ग्राम, पण दूध फक्त तुमच्याकडे 1च कप आहे. दूध काय आहे? फक्त 1च कप आहे. मग तुम्ही किती चहा करू शकतात? तुम्ही फक्त 1 कपच चहा करू शकतात. का? कारण दूध तुमच्याकडे किती आहे? 1च कप आहे. मग साखर तुमच्याकडे किती आहे? 1000 ग्राम आहे. म्हणजे याच्यात खूप चहा होऊ शकतो, पण दूध काय आहे? 1च कप आहे. म्हणजे ह्या 1 कप दुधामुळे तुम्ही फक्त 1 कपच चहा तयार करू शकतात. म्हणजे तुमच्याकडे साखर काय झाली? तुमच्याकडे एक्सेस झाली, खूप जास्त प्रमाणात झाली. पण मिल्क कमी असल्यामुळं आपण याला LR म्हणू. लिमिटिंग रिएजंट इथं काय झाला? मिल्क हा लिमिटिंग रिएजंट झाला. का? कारण त्याच्यामुळं आपल्याला जास्त कप चहा करता येत नाही आहे. मग रिॲक्शनमध्ये पण तुम्हाला पहिलं लिमिटिंग रिएजंट शोधता आलं पाहिजे आणि लिमिटिंग रिएजंट ठरवलं का रिॲक्शन किती होईल. म्हणजे इथं मिल्कने ठरवलं, कारण 1 कप मिल्क होतं म्हणजे फक्त 1च कप चहा होणार. हा तर जास्त असून सुद्धा आपल्याला जास्त चहा करता येणार नाही, कारण दूध संपून जाईल. मग जो कमी प्रमाणात असेल त्याला आपण लिमिटिंग रिएजंट म्हणायचं, आणि जो जास्त प्रमाणात असेल आपण त्याला इन एक्सेस असं म्हणायचं. तर लिमिटिंग रिएजंट ठरवणार का किती रिॲक्शन होणार, समजलं. तर लिमिटिंग रिएजंट कसं सापडायचं त्यासाठी मी तुम्हाला 3 स्टेप्स सांगतो बघा. तर इथं लिमिटिंग रिएजंट काय झालं? मिल्क झालं, आणि त्या मिल्कमुळंच आपल्याला फक्त 1 कपच चहा करता येईल. आता बघा त्या 3 स्टेप काय? स्टेप फर्स्ट. आता मला सांगा, एखादा प्रॉब्लेम तुम्हाला जर दिलेला आहे तो लिमिटिंग रिएजंटचा प्रॉब्लेम आहे का नाही हे पहिलं आपल्याला माहीत पाहिजे. आज जे मी तुम्हाला प्रॉब्लेम्स देणार आहे ते लिमिटिंग रिएजंट्सच देणार आहे, कारण आपण आज शिकतोय लिमिटिंग रिएजंट. पण एक्झाममध्ये हा प्रॉब्लेम लिमिटिंग रिएजंटचा आहे का नाही हे पहिलं शोधलं गेलं पाहिजे. मग त्यावेळेस काय करायचं? समजा एक रिॲक्शन असेल, मी एक रिॲक्शन इथं घेतो A + B. चला मी तुमच्या बुकलेटमधलीच रिॲक्शन घेतो. A + 2B gives C + 2D. याचे मोल्स दिलेले इथं 3 मोल्स, याचे मोल्स दिलेले 9 मोल्स, बरोबर. मग मला सांगा याच्यातलं स्टोचिओमेट्रिक कोएफिशियंट काय येतं? इथं काही नंबर नाही, म्हणजे याचं स्टोचिओमेट्रिक कोएफिशियंट काय झाला? 1. याचं स्टोचिओमेट्रिक कोएफिशियंट किती आहे? 2. याचं किती आहे? 1. आणि याचं किती आहे? 2, बरोबर. तर पहिली स्टेप काय करायची? स्टोचिओमेट्रिक
कोएफिशियंट मी एस सी असं लिहितो, स्टोचिओमेट्रिक कोएफिशियंट ऑफ ए अपॉन स्टोचिओमेट्रिक कोएफिशियंट ऑफ बी इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ ए अपॉन नंबर ऑफ मोल्स ऑफ बी. बघा स्टोचिओमेट्रिक कोएफिशियंट किती आहे इथं, एचं 1, बीचं स्टोचिओमेट्रिक कोएफिशियंट किती आहे 2, इथं नंबर ऑफ मोल्स ऑफ ए किती आहे 3, इथं नंबर ऑफ मोल्स ऑफ बी किती आहे 9. मग याचा रेशो बघा, हा झाला 1/2 आणि 3 1 जा 3, 3 जा 9, म्हणजे हा 1/2 आहे आणि हा काय 1/3. याचे स्टोचिओमेट्रिक कोएफिशियंट आणि नंबर ऑफ मोलचा रेशो सारखा येत नाही आहे, म्हणून हा एलआरचा प्रॉब्लेम म्हणजे लिमिटिंग रिएजंटचा प्रॉब्लेम आहे. हा पण 1/2 आणि हा पण 1/2चा असता तर हा लिमिटिंग रिएजंटचा प्रॉब्लेम नव्हता. बघा लिमिटिंग रिएजंटचा प्रॉब्लेम आहे कशावरून शोधायचं, 2 किंवा 2पेक्षा जास्त रिॲक्टंट दिले असणार. तर मी काय केलं, स्टोचिओमेट्रिक कोएफिशियंट ऑफ ए आणि स्टोचिओमेट्रिक कोएफिशियंट ऑफ बी. स्टोचिओमेट्रिक कोएफिशियंट म्हणजे जो नंबर पुढं लिहिलेला आहे आपण त्याला स्टोचिओमेट्रिक कोएफिशियंट म्हणतो. तर स्टोचिओमेट्रिक कोएफिशियंट एचं किती झाला, इथं काही नंबर नाही म्हणजे 1. स्टोचिओमेट्रिक कोएफिशियंट बी किती झाला, बीच्या पुढं कोणता नंबर लिहिला आहे 2, म्हणून इथं झाला 2, म्हणजे याचा रेशो झाला 1/2. नंतर नंबर ऑफ मोल्स ऑफ ए किती आहे 3, नंबर ऑफ मोल्स ऑफ बी किती दिले आहे 9, याचा रेशो झाला 1/3. याचे दोन्हीचे रेशो सारखे नाही आहे तर हा प्रॉब्लेम झाला लिमिटिंग रिएजंटचा. दोन्हीचा रेशो जर सारखा आला तर तो लिमिटिंग रिएजंटचा प्रॉब्लेम नाही आहे. समजते? ओके. आता तुम्ही काय करायचं, स्टेप 1 सगळ्यांना समजली, मी हा प्रॉब्लेम इथंच राहून देतो असा. तर स्टेप सेकंडमध्ये तुम्हाला काय करायचं, एक्स फाइंड करायचा आहे. तो एक्स काय आहे बघा, एक्स आहे गिवन व्हॅल्यू. तर गिवन व्हॅल्यू काय असू शकते, मोल्स असू शकते किंवा व्हॉल्यूम असू शकतं किंवा मॉलिक्यूल असू शकतात. या तिन्हीपैकी एक असू शकतं. मोल्स असू शकतात, व्हॉल्यूम असू शकतो किंवा मॉलिक्यूल असू शकतो. डिवायडेड बाय स्टोचिओमेट्रिक कोएफिशियंट, डिवाइड बाय स्टोचिओमेट्रिक कोएफिशियंट. तर तुम्ही एक्सची व्हॅल्यू शोधायची. गिवन व्हॅल्यू म्हणजे मोल्स दिलेला असणार, व्हॉल्यूम दिलेला असणार किंवा मॉलिक्यूल दिला असणार, डिवाइड बाय स्टोचिओमेट्रिक कोएफिशियंट. आणि ज्याचा हा रेशो कमी येईल तो झाला लिमिटिंग रिएजंट. म्हणजे मी आता हे समजून सांगतो तुम्हाला. बघा आपल्याला आता ए लिमिटमध्ये का बी लिमिटमध्ये हे शोधायचं आहे. एचे किती मोल्स दिले 3 मोल्स, बीचे किती दिले 9 मोल्स. ओके. तर आता एक्स ऑफ ए पहिलं सापडतो मी. इथं मोल्स गिवन व्हॅल्यू मोल्स किती दिले 3, त्याचं स्टोचिओमेट्रिक कोएफिशियंट किती आहे 1, म्हणजे हा झाला 3. आता बीचं सापडू आपण, किती दिले मोल्स 9, काय स्टोचिओमेट्रिक कोएफिशियंट 2, म्हणजे ही व्हॅल्यू काय झाली 4.5. म्हणजे कोणाचा व्हॅल्यू कमी आली, एची. म्हणजे हा ए झाला तुमचा एलआर. हा ए काय झाला लिमिटिंग रिएजंट. समजली स्टेप सेकंड काय लिमिटिंग रिएजंट. स्टेप सेकंड काय आहे, एक्स काय आहे गिवन व्हॅल्यू, एक तर मोल्स दिलेला असतील किंवा व्हॉल्यूम दिलेला असतील किंवा मॉलिक्युल्स दिले असतील. ग्राम जर दिले तर त्याला आपण मोल्समध्ये कन्वर्ट करून घेऊ. डिवाइड बाय स्टोचिओमेट्रिक कोएफिशियंट. मला सांगा एचे मोल्स किती दिले ते 3 मोल्स, त्याचं स्टोचिओमेट्रिक कोएफिशियंट किती 1, तर ती व्हॅल्यू किती आली 3. बी काय आहे, त्याचं मोल्स किती आहे 9, त्याचं स्टोचिओमेट्रिक कोएफिशियंट किती 2, ती व्हॅल्यू किती आली 4.5. म्हणजे व्हॅल्यू छोटी कोणाची आली एची, छोटी व्हॅल्यू कोणाची आली एची. म्हणून ए झाला एलआर. म्हणून ए झाला. ओके. काय दुसरी स्टेप नीट समजून घ्या. आपल्याला एलआर सापडायचं आहे म्हणजे या दोघांपैकी लिमिटिंग रिएजंट कोणता आहे. म्हणून एक्सची व्हॅल्यू फाइंड करून घ्यायची दोघांसाठी. एक्स काय गिवन व्हॅल्यू मोल्स व्हॉल्यूम किंवा मॉलिक्युल डिवाइड बाय स्टोचिओमेट्रिक
कोएफिशियंट इथं मोल्स दिलेले आहे बघा. एचं मोल्स किती 3, त्याचं स्टोचिओमेट्रिक कोएफिशियंट किती म्हणजे त्याच्या पुढं काय नंबर लिहिला आहे 1 म्हणजे 3 डिवाइड बाय 1 दॅट इज 3. बीचे मोल्स किती दिले 9 डिवाइड बाय 2 किती झालं 4.5. व्हॅल्यू कोणाची छोटी एची म्हणजे ए झाला लिमिटिंग रिएजंट म्हणजे बी झाला एक्सेसमध्ये. समजलं. आता तिसरी स्टेप बघा. आता आपण ही लेंदी प्रोसेस करतोय पण नंतर तुम्हाला मी शॉर्टमध्ये सांगतोय कसं करायचं. तिसरी स्टेप थर्ड काय स्टेप थर्ड. आता तुम्हाला ए हा लिमिटिंग रिएजंट आहे तर ती व्हॅल्यू काय आली ती मोल्स 3 डिवाइड बाय स्टोचिओमेट्रिक कोएफिशियंट किती 1 म्हणजे ती व्हॅल्यू किती आली ती 3. आणि जर तुम्हाला विचारलं हाऊ मच मोल्स ऑफ सी इज फॉर्म्ड अँड हाऊ मच मोल्स ऑफ डी इज फॉर्म असं शोधायला लावलं तर इथं आपल्याला मोल कन्सेप्ट लावायचं बघा. मोल्स ऑफ ए अपॉन स्टोचिओमेट्रिक कोएफिशियंट ऑफ ए that is equal to moles of C upon stoichiometric coefficient of C. आणि डीचं सापडायचं असेल तर मोल्स ऑफ ए अपॉन स्टोचिओमेट्रिक कोएफिशियंट ऑफ ए इज इक्वल टू मोल्स ऑफ डी अपॉन स्टोचिओमेट्रिक कोएफिशियंट ऑफ डी. ए संग त्यांना कम्पेअर करायचं कारण ए आपला काय लिमिटिंग रिएजंट आणि हा डिसाईड करणारी रिॲक्शन. तर ही व्हॅल्यू ऑलरेडी आपण सापडली किती आली 3. मोल्स ऑफ सी आपल्याला काउंट करायचं आहे त्याचं स्टोचिओमेट्रिक कोएफिशियंट किती 1 म्हणजे हा इकडं जाऊन मल्टिप्लाय होईल म्हणजे हा पण किती होईल 3 मोल्स म्हणजे हा पण किती फॉर्म होईल 3 मोल्स. दुसरं हा ऑलरेडी आपल्याला माहिती आहे हा किती 3 मोल्स ऑफ डी सापडायचे आहे आपल्याला. स्टोचिओमेट्रिक कोएफिशियंट ऑफ डी किती 2 म्हणजे हा किती होणार 3 × 2 दॅट इज 6 मोल्स म्हणजे हा किती झाला 6 मोल्स. बरोबर. मला सांगा हा लिमिटिंग रिएजंट हा एक असेल तर हा 3 मोल मग हा पण एक असेल तर हा 3 मोल. इथं एक आहे ना हा एक असेल तर 3 मोल मग हा पण एक असेल तर 3 मोल. तो 2 असेल तर 6 मोल मग हा 2 असेल तर इथं पण किती होईल 6 मोल म्हणजे 9 पैकी किती मोल वापरले आपण 6 मोल म्हणजे राहिलेले 3 मोल काय आहे एक्सेसमध्ये जास्त प्रमाणात. जसं आपलं साखर जास्त प्रमाणात होती तसं इथं बी काय आहे जास्त प्रमाणात आहे. तर 3 स्टेप सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. काय पहिली स्टेप हा लिमिटिंग रिएजंटचा प्रॉब्लेम आहे का नाही ते शोधायचं. कसं शोधायचं ते मी इकडं फर्स्ट सेकंड अँड थर्ड स्टेप लिहून ठेवतो बघा. फर्स्ट स्टेप काय होती लिमिटिंग रिएजंटचा प्रॉब्लेम आहे का तो शोधायचा. कसं स्टोचिओमेट्रिक कोएफिशियंट ऑफ ए अपॉन स्टोचिओमेट्रिक कोएफिशियंट ऑफ बी इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ ए अपॉन नंबर ऑफ मोल्स ऑफ बी. हे दोन्ही शुड नॉट बी इक्वल. हे दोघं इक्वल नाही पाहिजे. मग लिमिटिंग रिएजंट कसं सापडायचा एक्स सापडायचं. काय एक्स मोल्स किंवा वॉल्यूम किंवा मॉलिक्यूल डिवायडेड बाय स्टोचिओमेट्रिक कोएफिशियंट. ज्याचा हा एक्स व्हॅल्यू कमी येईल तो झाला लिमिटिंग रिएजंट. आणि तिसरं काय आपल्याला हा मोल कन्सेप्ट वापरायचा आहे. तर आपण मी आणखी 1-2 सम्स घेतो त्याच्यानंतर तुमची आयडिया क्लिअर होईल. तर बघा पुढला सम मी इथं लिहितो. इथं दिलं ए प्लस 5b गिव्स सी प्लस 3d आणि तुम्हाला इथं एचे मोल्स दिले 10 मोल्स बीचे पण दिले 10 मोल्स आणि इथं क्वेश्चन आहे फाइंड एल आर म्हणजे लिमिटिंग रिएजंट. फाइंड लिमिटिंग रिएजंट. तर हा लिमिटिंग रिएजंटचा प्रॉब्लेम आहे का ते बघू. आणि मला सांगा एच्या पुढं काही लिहिलेलं आहे का म्हणजे याचं स्टोचिओमेट्रिक कोएफिशियंट किती आहे 1. याचं स्टोचिओमेट्रिक कोएफिशियंट किती आहे
5 म्हणजे आपण ओरली फाइंड करू शकतो. बघा पहिली स्टेप स्टोचिओमेट्रिक कोएफिशियंट ऑफ ए अपॉन स्टोचिओमेट्रिक कोएफिशियंट ऑफ बी म्हणजे हा काय होणार 1/5 होणार. मग मोल्स ऑफ ए 10/10 म्हणजे हे किती होणार 1. रेशो सारखा नाही आहे म्हणजे हा स्टोचिओमेट्रिक लिमिटिंग रिएजंटचा प्रॉब्लेम आहे. आता दुसरी स्टेप आपल्याला कोणता लिमिटिंग रिएजंट ए सापडायचं तर एक्सची व्हॅल्यू ए साठी सापडतो मी किती काय फॉर्म्युला मोल्स व्हॉल्यूम किंवा मॉलिक्यूल डिवाइड बाय स्टोचिओमेट्रिक कोएफिशियंट. एक्सचे मोल्स किती आहे 10 त्याला किती डिवाइड करायचं 1 ने कारण स्टोचिओमेट्रिक कोएफिशियंट किती 1 तर याचं ॲन्सर किती आला 10 मोल्स. बीची व्हॅल्यू कशी सापडायची किती मोल्स आहे 10 याचं व्हॅल्यू आली 10. बीची किती व्हॅल्यू आहे 10 मोल्स डिवाइड बाय 5 तर हे आले 2. तर कोणाची व्हॅल्यू कमी आहे बीची म्हणजे हिअर दिस बी इज लिमिटिंग रिएजंट. हिअर बी इज लिमिटिंग रिएजंट. समजलं हा बी काय असणार इथं लिमिटिंग रिएजंट असणार आहे. समजतंय सगळ्यांना दिसतंय ओके. त्या साईड दिसत नाही आहे तर ती फॉर्म्युला परत बघून घ्या. ओके प्रत्येक वेळेस मी तो फॉर्म्युला तुम्हाला समजून सांगतो. ओके चला तर पहिला सम बघू आपण. ॲट NTP इन अ कंटेनर 100 ml नायट्रोजन आणि 100 ml हायड्रोजन म्हणजे आपल्याला काय नायट्रोजन आहे आणि काय हायड्रोजन आहे. नायट्रोजन आपल्याकडे किती ml आहे मी इथं खाली लिहितो. नायट्रोजन आपल्याकडे किती ml आहे 100. हायड्रोजन किती ml आहे आपल्याकडं 100. आर मिक्स टुगेदर देन फाइंड आउट द प्रोड्यूस्ड वॉल्यूम ऑफ अमोनिया. अमोनिया काय करायचं आपल्याला तयार करायचं आहे. तर सुरुवातीला आपण काय करू रिॲक्शन ही बॅलन्स करू. नायट्रोजन किती आहे 2 N2 मग मी इथं 2 लिहितो. हायड्रोजन बघा 3 2 6 मग मी इथं लिहितो 3 2 6. तर याचं स्टोचिओमेट्रिक कोएफिशियंट काय आहे आता ही रिॲक्शन बॅलन्स झाली. याचं स्टोचिओमेट्रिक कोएफिशियंट इथं काही नंबर लिहिला नाही म्हणजे इथं किती आहे 1 आहे. मी तर येतं स्टोचिओमेट्रिक कोएफिशियंट किती 1 आहे. याचं स्टोचिओमेट्रिक कोएफिशियंट किती 3 आहे. याचं स्टोचिओमेट्रिक कोएफिशियंट किती आहे 2 आहे. तर हा LRचा प्रॉब्लेम आहे का नाही मी काय म्हटलं याचं स्टोचिओमेट्रिक कोएफिशियंटचा रेशो काय येणार 1:3 आणि याचं 100/100 किती येणार 1 म्हणजे हे दोन्ही व्हॅल्यू सारख्या नाही म्हणजे LRचा प्रॉब्लेम आहे. आता लिमिटिंग रिएजंट नायट्रोजन आहे का हायड्रोजन आहे हे आपण शोधू. आता पहिलं मी नायट्रोजनसाठी एक्सची व्हॅल्यू सापडतो. बघा एक्स काय आहे एक्स कसं सापडायचा आता मी हे नायट्रोजनसाठी सापडतो. याचं व्हॉल्यूम किती दिलं आहे 100 ml. याचं स्टोचिओमेट्रिक कोएफिशियंट किती 1 म्हणजे ही व्हॅल्यू किती येणार 100. नंतर हायड्रोजनसाठी किती ml दिलं 100. याला किती डिवाइड करायचं 3 ने बरोबर. बघा इकडले फॉर्म्युला सगळ्यांना दिसत आहे का मी एकदा चेक करतो. ओके आता दिसत आहे. तर सगळ्यांना फॉर्म्युला बघून घ्या. इथे एक्स कसा फाइंड करायचा एक तर मोल्स व्हॉल्यूम किंवा मॉलिक्यूल डिवाइड बाय स्टोचिओमेट्रिक कोएफिशियंट. तर इथं याचं व्हॉल्यूम किती होतं 100 याचं स्टोचिओमेट्रिक कोएफिशियंट किती 1 तर ती व्हॅल्यू झाली 100. याचं व्हॉल्यूम किती 100 याचं स्टोचिओमेट्रिक कोएफिशियंट किती 3 म्हणजे हे झालं 33.33. कोणाची व्हॅल्यू कमी आहे हायड्रोजनची म्हणजे हा हायड्रोजन काय झाला लिमिटिंग रिएजंट म्हणजे हा झाला आपला LR. समजलं कसं LR शोधायचं. ओके मी रफ करतो. आता इथं विचारलं फाइंड आउट द प्रोड्यूस्ड व्हॉल्यूम ऑफ अमोनिया.
फाइंड आउट प्रोड्यूस व्हॉल्यूम ऑफ अमोनिया. आता हा एल आर आहे बरोबर. तर याचं काय व्हॉल्यूम ऑफ हायड्रोजन अपॉन स्टोचिओमेट्रिक कोएफिशियंट. आता हा सापडायचा, मग आपण याला लिहू व्हॉल्यूम ऑफ अमोनिया अपॉन स्टोचिओमेट्रिक कोएफिशियंट ऑफ अमोनिया. ही व्हॅल्यू ऑलरेडी आपण शोधली. ही व्हॅल्यू किती आली ती 33.33. व्हॉल्यूम ऑफ अमोनिया आपल्याला शोधायचं आहे. त्याचा स्टोचिओमेट्रिक कोएफिशियंट किती 2, म्हणजे याने मल्टिप्लाय 2 ने करायचं, म्हणजे किती येणार 66.66 ml. 66.66 ml येणार. समजला हा प्रॉब्लेम. ओके, म्हणून तुम्ही काय करायचं 3 स्टेप करायचे प्रॉब्लेममध्ये. ओके, ओके. पुढला सम बघा इथं. सेकंड सम, रिॲक्शन दिली H2 प्लस हाफ O2 गिव्स H2O. इन अबव रिॲक्शन व्हॉट इज द व्हॉल्यूम ऑफ वॉटर. वॉटरचं काय विचारलं आपल्याला व्हॉल्यूम ॲट STP. STP म्हणजे स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर. आणि काय दिलं आहे 4 ग्राम ऑफ हायड्रोजन अँड 32 ग्राम ऑफ ऑक्सिजन. मग आपण काय करू, ही रिॲक्शन परत लिहू. बघा इथं किती आहे H2 हाफ O2 गिव्स H2O. याचा स्टोचिओमेट्रिक कोएफिशियंट किती आहे 1, याचा हाफ आणि याचा पण किती 1. आता इथं ग्राममध्ये दिलं आहे, आपल्याला मोल्स फाइंड करायचे बरोबर. मग मोल्स फाइंड करायचे फॉर्म्युला काय असतो. आता मी इथं मोल्स ऑफ हायड्रोजन फाइंड करतो. मोल्स ऑफ हायड्रोजन कसं फाइंड करतात, वेट ऑफ हायड्रोजन अपॉन मोलर मास ऑफ हायड्रोजन. तर वेट ऑफ हायड्रोजन किती दिलं आहे 4 ग्राम्स आणि H2चं वेट किती असतं 2, म्हणजे हा किती झाला, किती मोल झाले 2 मोल्स. किती मोल झाले 2 मोल्स. त्याचप्रमाणे मोल्स ऑफ ऑक्सिजन, ऑक्सिजनचं वेट किती दिलं 32. ऑक्सिजनचं वेट किती दिलं 32. ऑक्सिजनचं मोलर मास किती असतं 32, तर किती झाले 1 मोल. इथपर्यंत समजलं सगळ्यांना. आपण मोल्स फाइंड केले. आपण काय फाइंड केले, मोल्स फाइंड केलं. आता म्हणजे याचे मोल्स किती आले 2 मोल्स. याचे मोल्स किती आले 1 मोल. तर आता आपण एक्स फाइंड करून घेऊ, म्हणजे आपल्याला लिमिटिंग रिएजंट सापडायचं आहे. तर एक्स फाइंड करून घेऊ आपण. तर एक्स ऑफ हायड्रोजन किती मोल्स आहे याचे 2, याचा स्टोचिओमेट्रिक कोएफिशियंट किती 1, म्हणजे ही व्हॅल्यू किती आली 2. नंतर एक्स ऑफ ऑक्सिजन याचे मोल्स किती झाले 1, याचं स्टोचिओमेट्रिक कोएफिशियंट किती हाफ, म्हणजे वर गेल्यानंतर हे पण किती आलं 2. मग याच्या दोन्हीची व्हॅल्यू काय आली सारखी झाली. दोन्हीची व्हॅल्यू सारखी आली, म्हणजे इथं दोन्ही पण लिमिटिंग रिएजंट आहे. हा पण लिमिटिंग रिएजंट आहे आणि हा पण लिमिटिंग रिएजंट आहे, म्हणजे यार बोथ आर लिमिटिंग रिएजंट. कारण एकची व्हॅल्यू दोघांची काय आली सारखी आली. तर आपण काय करू आता याचे मोल्स सापडून घेऊ आणि त्याच्यावरून आपण त्याचं व्हॉल्यूम शोधू. आता याचे कसे फाइंड करायचे बघा. इथं बघा मोल्स ऑफ हायड्रोजन अपॉन स्टोचिओमेट्रिक कोएफिशियंट ऑफ हायड्रोजन इज इक्वल टू, याचा संग कंपेअर करू मोल्स ऑफ वॉटर अपॉन स्टोचिओमेट्रिक कोएफिशियंट ऑफ वॉटर. ही व्हॅल्यू आत्ता शोधली आपण, किती आली ते 2. मोल्स ऑफ वॉटर आपल्याला माहीत नाही, शोधायचं आहे. याचं स्टोचिओमेट्रिक कोएफिशियंट किती 1, म्हणजे याची पण व्हॅल्यू किती आली 2 मोल्स.
किती आले 2 मोल्स, म्हणजे हा पण किती झाला 2 मोल्स. पण आपल्याला मोल्सने आपल्याला काय विचारलं, व्हॉल्यूम विचारलं. आणि तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं 1 मोल इज इक्वल टू 22.4 लिटर, बरोबर. म्हणजे इथं किती आले 2 मोल, म्हणजे याचं व्हॉल्यूम किती होईल, याचं डबल, म्हणजे 44.8 लिटर. 44.8 लिटर. समजलं आहे सगळ्यांना, नीट दिसतंय का? ओके. तर अशा पद्धतीनं आपण काय केलं आहे, आज लिमिटिंग रिएजंटचे प्रॉब्लेम्स बघितले. जर तुम्हाला काही अडचण असेल तर हा व्हिडिओ आपण कंटिन्यू करू. पण हे 3 स्टेप मेथड वापरायचं. आणि आता प्रत्येक वेळेस आता पुढं जसं तुम्ही सम सॉल्व करशाल, मी आज काय करतो तुम्हाला लिमिटिंग रिएजंटचे आणखीन काही सम सॉल्व करायला देतो. पण सुरुवातीला बघून घ्यायचं तो प्रॉब्लेम लिमिटिंग रिएजंटचा आहे का नाही. त्यासाठी मी तुम्हाला सांगितलं त्याचा स्टोचिओमेट्रिक कोएफिशियंटचा रेशो आणि त्याचा मोलचा रेशो फाईंड करायचे. दोन्हीचा रेशो सारखा नसेल तरच तो लिमिटिंग रिएजंटचा आहे. मग लिमिटिंग रिएजंट कसं सापडायचं, स्टेप सेकंड, एक्स फाईंड करायचं दोन्हीसाठी, मोल्स मॉलिक्यूल किंवा व्हॉल्यूम डिवाइड बाय स्टोचिओमेट्रिक कोएफिशियंट. ज्याची व्हॅल्यू कमी तो असन लिमिटिंग रिएजंट, म्हणजे दुसरा काय असन इन एक्सेस. समजलं? तर तुम्हाला काही अडचण असेल तर मला नक्की कळवा. चॅनल सबस्क्राईब करा, कारण सबस्क्राईब केल्यानंतरच तुम्हाला मी जो व्हिडिओ टाकल त्याचं नोटिफिकेशन येऊन जाईल. आणि काही अडचण असेल तर मला व्हॉट्सअपने कळवा. तर हा व्हिडिओ आपण इथंच थांबू. थँक्यू.